हे रोडची माळ आहे। मी हिच्या आगमनाला सुद्धा होतो। खूप छान पद्धतीने हाताची बोटं असतात 5 आणि मी कोकणी भटक्या भटकत असतो एकटाच। हे मंडल आहे रे रोडची कुलस्वामी यांचं ही साउथ का फेमस मदर मीनाक्षी अम्मन टेम्पल का मूर्ति है ये। रे रोडची आई भवानी खूप छान अशी सुंदर मूर्ती आहे। नमस्कार मित्रांनो, मी महेंद्र काप आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या कोकणी भटक्या या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, हाताची बोटं असतात 5 आणि मी कोकणी भटक्या भटकत असतो एकटाच। तर मित्रांनो, नवरात्री उत्सव चालू आहे आणि मी आलो आहे आज रे रोडमधील देवींचं दर्शन घेण्यासाठी। गेल्या व्हिडिओमध्ये आपण फोर्टमधील देवींचं दर्शन घेतलं होतं, तर यावेळेस आपण रे रोडमध्ये आलेलो आहे। माझ्याबरोबर तुम्हीसुद्धा दर्शन घ्या। तर चला आपण जाऊया। मी रे रोडला ट्रेनने आलो आणि स्टेशनला उतरून पूर्व साईडला म्हणजे ईस्ट साईडला आपल्याला यायचं आहे। ईस्ट साईडला आपल्याला रे रोडची आई भवानी, रे रोडची माँ आणि अशा 2-3 देव्या या साईडला आहेत, तर आपल्याला त्या बघायच्या आहेत। इकडे स्टेशन आहे आणि आपल्याला जायचं आहे या साईडला आपल्याला जाऊन चालतच आपण जाऊन दर्शन घेऊ शकतो, कारण जास्त काही लांब नाही। स्टेशनला उतरून 5-10 मिनिटाच्या अंतरावर आहेत। तर चला मी तुम्हाला दाखवतो। मित्रांनो, आपण रे रोड स्टेशनला उतरून पूर्वेला बाहेर चालत आल्यावर ही आपल्याला मागची पहिलीच गल्ली मिळते आणि मी तिथून आतमध्ये चालत आलो आणि आपल्याला एक समोर बॅनर दिसलेला आहे। पहिली देवी इथे आपल्याला आता बघायला भेटणार आहे। तुम्ही बॅनर बघू शकता आधी। ओमकार बाल मित्र सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडल SPLची माऊली ही इथे आतमध्ये देवी आहे। तर आपण आता तिथे आतमध्ये जाणार आहोत। चला। ओमकार बाल मित्र मंडळ यांची SPLची माऊली ही एका सोसायटीची देवी आहे आणि ती इथे आपल्या विठ्ठल मंदिरामध्ये बसवलेली आहे। इथे विठ्ठल मंदिरामध्ये स्थानापन्न झालेले आहे। आपल्याला आता विठ्ठलाचं सुद्धा दर्शन मिळणार आहे एकाच ठिकाणी। तर आपण समोर बघताय विठ्ठलाचं मंदिर आहे आणि तिथेच ओमकार बाल मित्र मंडळांची देवीसुद्धा आहे। तर आता आपण आतमध्ये जात आहोत। मित्रांनो, इथे विठ्ठल मंदिरामध्ये आपली देवी विराजमान झालेली आहे। खूप छान सजावट इथे केलेली आहे। इथे घटसुद्धा भरलेला आहे आणि इथे आता तयारी चालले। इथे आता गोंधळ आहे। 10-15 मिनिटात इथे गोंधळ सुरू होणार आहे आणि इथे आपले दादा आहेत, गोंधली दादा। आपलं नाव काय? गोरखनाथ प्रल्हाद गोंधली। आपण कुठून आलात? बेलापूर, नवी मुंबईचे। आपल्या नवी मुंबईचेच इथे आहेत आणि हे त्यांचे हे सहकारी आहेत। यांचे सगळी ही यांची टीम आहे। इथे 10 ते 15 मिनिटात आता इथे गोंधळ सुरू होणार आहेत। भाऊ मला तिथे बाहेर रस्त्यात भेटला आणि सांगितलं की गोंधळ आहे। तर दादा, आपण गोंधळाबद्दल थोडीशी माहिती द्या, कारण ही आपली महाराष्ट्राची परंपरा आहे। तर आपण थोडीशी आपल्या प्रेक्षकांना माहिती द्या। गोंधळ म्हणजे आईला देवीचा जागर आणि आई जगदंबा भवानी माता प्रसन्न होती। हा देवीचा संबळ वाढला की आई प्रसन्न होती आणि हा देवीचा घट भरला जातो। आई आज घटाला बसली आहे, 9 दिवसाची घटाला बसली आणि 10 दिवसाचा दसरा, त्याप्रमाणे जसा संबळ वाजते त्याप्रमाणे जागा होती आणि भल्या भक्ताचं अक्षर घेतो, त्यालाच गोंधळ म्हणतात जातो। तर आपल्या दादाने खूप छान अशी माहिती दिलेली आहे। आपल्या देवीचा हे जागरण गोंधळ असतो, वेगवेगळ्या पद्धतीचे गोंधळ असतात। तर इथे घटाचं देवी बसलेली आहे नवरात्रीची, तर घटाचं गोंधळ इथे आहे। तर आपण गोंधळसुद्धा बघणार आहोत। ओमकार मित्रमंडळ यांच्या देवीचं दर्शन घेतलेलं आहे। खूप छान पद्धतीने दर्शन झालं तिथे। आता थोड्या 10 ते 15 मिनिटात तिथे गोंधळसुद्धा आहे, तर आपण ते बघणारच आहोत। त्याआधी इथे बाजूलाच ही रे रोडची महाराणी ही देवीसुद्धा इथे बसलेले आहे। तर आता आपण तिचं दर्शन घेऊया। चला, हा मंडप आहे तिचा देवीचा।
आणि ही देवी रेरोडची महाराज. मित्रांनो, आपल्याला एक समोर मंडप दिसतंय ते आहे रेरोडच्या महाराणीचं आणि इथेच आपल्याला एक मंदिर दिसतंय ते कार्तिक स्वामींचं आणि इथेच बाजूला एक मंडप आहे. हे आहे मंडल, आपण बघूया. हे मंडल आहे रेरोडची कुलस्वामी यांचं ही इथे देवी आहे. या मूर्तीचे मूर्तिकार आहेत अरुणदादा दत्ते. आणि ही आपण आता मूर्ती बघू शकता. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. आपण बघताय पोपटावर विराजमान आहे उभी वर. आणि इकडे रांगोळी सुद्धा काढतायत आपल्या आई. आपण बघताय खूप छान देवी आई बसली आणि खाली रांगोळी सुद्धा खूप भारी वाटतंय.
मित्रांनो, इथे रे रोडची कुलस्वामी यांचे इथे मी इथे आलो आहे आणि इथे आपल्याला जोसेफ डिसूजा दादा आहेत आणि हे त्यांचे सहकारी इथले आहेत मंडळाचे. तर देवी खूपच सुंदर आहे आणि ते म्हणतात की तामिळनाडूमधले आहे. मी पहिल्यांदा हे बघितलं ना, मला खूप छान वाटली. तर आपण त्यांना विचारूया की या मूर्तीचा अवतार हा कुठल्या पद्धतीचा आहे आणि त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या आम्हाला. नमस्कार, मी जोसेफ डिसूजा. ये एक्चुअली साउथ का फेमस मदर मीनाक्षी अम्मन टेम्पल का मूर्ति है ये. तो हर साल एक्चुअली हमारा पोपट उनके हाथ में रहता था, जो सालों साल से 15-16 साल से जो है. तो इस टाइम मंडल का प्लानिंग है कि उनको हम लोग को पोपट पे लाना था मूर्ति. और हर साल हम लोग का ग्रीन रहता था. अच्छा. पर ये टाइम क्या किया, पोपट ग्रीन है तो थोड़ा उसको शेडिंग चेंज किया. हाँ, बस हर साल जो है सेम टू सेम रहेगा, कुछ चेंजअप नहीं रहता है. बस खाली ये टाइम वहाँ उनका चेंज हो गया है बस. अच्छा. मित्रांनो, हे आपल्या तमिळनाडू राज्यातील मदुराई मीनाक्षी टेम्पल आहे. तिकडे खूप सुंदर आहे आणि ही खूप छान अशी मूर्ती आहे. मी जेव्हा आलो ना तेव्हा मला खूप छान वाटले आणि इथे पोपटावर आहे मूर्ती आणि ते मागे पोपटसुद्धा ओरडताना दिसत आहेत, बहुतेक असावेत. तर खूप छान मूर्ती आहे. दादांनी खूप छान आपल्याला माहिती दिली, त्याबद्दल मी दादांची खूप यहाँ का कुलस्वामी करके फेमस है इस रेरोड के लिए. अच्छा. ये मूर्ति रेरोड के कुलस्वामी करके फेमस है. अच्छा. कुलस्वामी बोलेगा तो आपको कोई भी बता देगा. अच्छा, म्हणजे ही रे रोड मधली कुलस्वामिनी आहे, ही खूप फेमस आहे. तुम्ही कुठेही विचारलात ना तरी लोक तुम्हाला इथे आणून सोडणार, असं ही एवढी फेमस आहे. तर दादाने आपल्याला खूप छान माहिती दिली, त्यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद दादा. धन्यवाद. मित्रांनो, रे रोडची कुलस्वामी पाहिली आणि आता आपण आलोय रे रोडची आई भवानी इथे. इथे आहे आपली रे रोडची आई भवानी. आता आपण आलो इथे रे रोडची आई भवानी. खूप छान अशी सुंदर मूर्ती आहे. आपली डुक्कर म्हणजे वराहावर बसलेली आहे, आपण बघू शकताय. खूप सुंदर आणि सुबक मूर्ती. आणि आज 5वी माल आहे, तर इथे आपण घट इथे बसवलेला आहे आणि ही 5वी माल चढलेली आहे. ही मित्रांनो समोर बघताय ती गेल्या वर्षीची मूर्ती होती ड्रॅगनवर आणि ही आहे ती. हा चित्र इथे खूप छान काढलेला आहे. चैतन्य गावडे यांनी हा चित्र काढलेला आहे. खूप छान असं ड्रॉइंग केलेलं आहे आणि खूप सुंदर अशी मूर्ती आपण इथे बघताय, रे रोडची आई भवानी. रे रोडमध्ये आपण पहिली रे रोडची महाराणी, नंतर कुलस्वामिनी, नंतर आई भवानी अशा 3 देव्या पाहिल्या आणि आत्ता आपण आलो रे रोडची या देवी मंडळाच्या इथे. आपण त्याचं आगमन सोहळासुद्धा या देवीचं पाहिलं होतं आणि आता आपण ते पाहणार आहोत, त्याच्या मंडळाजवळ दर्शन घेणार आहोत. मित्रांनो, हा एरिया इंडस्ट्रीयल एरिया आहे, म्हणजे वस्तू इथे लोखंडाच्या बनतात, तर तो असा एरिया आहे. लोकवस्ती पण आहे, जास्तीत जास्त साऊथ इंडियन लोक इथे आहेत. तर आता आपण देवी पाहायला जाऊ. चला. आपण समोर एक देवी बघताय, ही रे रोडची माँ आहे. मी हिच्या आगमनालासुद्धा होतो. खूप छान पद्धतीने आगमन झालं होतं. जवळपास खेतवाडी 12वी गल्ली ही एक खूप मोठी देवी होती, तिच्यानंतर ही असावी, कारण मी आगमनाला होतो. ह्या 2 देव्यांच्या नंतर तिथली गर्दी होती ना परेल वर्कशॉपची, ती पूर्णपणे खाली झाली होती. या 2 देव्या गेल्या आणि गर्दी कमी झाली होती. ही देवी आहे तमिळनाडूमधले, बाजूला बघताय मारियम्मन मंदिर. हे तामिळनाडूत आहे देवी, तरी इथे सुद्धा विराजमान आहे, मंदिर आहे इथलं. आणि इथे आपल्याला सहकारी दिसतात या मंडळाचे सगळे बसलेले. तर मित्रांनो, खूप छान अशी देवी आहे, बघताय समोरच रूप. मूर्तिकार कोण आहेत? सिद्धेश हे मूर्तिकार आहेत. खूप छान अशी मूर्ती घडवलेली आहे आणि तुम्ही बघता ही गेल्या वर्षीची देवी होती इथली. आणि ही एक स्केच बघा, हे चित्र काढलेलं आहे एका कोणी, नाव नाही दिलेलं, पण हे चित्रसुद्धा ह्या वर्षीच्या देवीचं आहे. खूप छान असं. आणि ही होती ती 2022ची ही एक देवी इथली होती. तर ही
यावर्षी ही गरुडावर बसलेली आहे. समोर गरुड आणि मागे वाघाचं किंवा सिंहाचं असे रूप आहे. तर खूप छान सुंदर मूर्ती आहे रे रोडची मा. यांचं इंस्टाग्राम अकाउंटसुद्धा आपण बघू शकताय समोर. रे रोडची मा या नावाने आहे. तर खूप छान वाटलं. तर मित्रांनो, आज आपण गेलो होतो रे रोडमध्ये. रे रोडमधील देवींचं दर्शन घेण्यासाठी. खूप छान पद्धतीने दर्शन झालेलं आहे. खूप छान मूर्त्या आहेत रे रोडमध्ये. रे रोडची कुलस्वामिनी, रे रोडची महाराणी, एक रे रोडची मा, आई भवानी, अशा 5-6 देव्या आहेत तिकडे. खूप मोठ्या नवरात्र मंडळ आहे. एक रे रोडची कुलस्वामिनी आहे. तर तिचा अवतार हा तमिळनाडू राज्यातील मीनाक्षी टेम्पल येथील जी देवी आहे त्याचा आहे. तर दरवर्षी तसंच असतं. ती पोपटावर देवी आहे. तर खूप छान वाटलं. मूर्त्या तिकडच्या खूप सुंदर आणि सुबक आहेत. आपण तिकडे गेलो तर आपली महाराष्ट्राची लोककला जी गोंधळ आहे ते गोंधळसुद्धा आपल्याला पाहायला मिळालं. आज तुम्ही या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहाल. तो एरिया जो रे रोडचा एरिया आहे ह्या एरियामध्ये जवळपास जास्तीत जास्त हे साऊथ इंडियन लोक आहेत. खूप छान लोक आहेत. मला माहिती नव्हतं का काही रस्ते. मी तिकडे विचारणा केली तर सगळेच व्यवस्थितरित्या समजावून सांगत होते की असं जा तसं जा. ते बघून जरा बरं वाटलं. तर मित्रांनो, ही व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या कोकणी भटक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर तुम्ही काळजी घ्या आणि आपण भेटूया आता पुढल्या व्हिडिओ. धन्यवाद.